आज आम्ही सरकारमध्ये आहोत। हिंदू समाजाची अपेक्षा आमच्याकडे आहे की ज्या हिंदू समाजामुळे आज राज्याचं हे सरकार आलंय, ज्या हिंदू समाजामुळे माझ्यासारखे हिंदुत्वादी कार्यकर्ते आज आमदार आणि मंत्री झाले आहेत, त्या हिंदू समाजाची सेवा करणं हेच या सरकारचं परम कर्तव्य आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आमचा कारभार सुरू ठेवणार आहे, त्याच पद्धतीने कारभार ठेवणार। आम्हाला नाही मतं दिली कोणी दुसऱ्याने, नाही मतं मला तर दिलीच नाही, म्हणून मला कोणाची मतं, मला कुठल्या मोहल्ल्यामध्ये पण कुलकर्णीची मतं मागण्यासाठी गेलेलो नाही। मी जे आमदार झालोय 58,000 निवडून आलोय, सगळ्या हिंदू समाजाच्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे मला। मला कोणाची दुसऱ्यांची मतं नको, भविष्यामध्ये पण नको। 29 पर्यंत उरले सुरले कोणाला ठेवणार नाही, तो विषय वेगळा आहे। मतदान यादीमध्ये पण औषधासाठी मोजायला लागतील अशी परिस्थिती राहणार। म्हणून ह्या सिंधुदुर्गामध्ये आपण हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरा करत असताना मी आपल्या सगळ्या हिंदू समाजाला विश्वास देईन, कारण का आता आंदोलनं काय करायची, आता मागण्या काय करायच्या आणि माझ्या तोंडाने मीच करावं, मीच प्रशासन आणि मीच आता प्रशासनाचा बॉस आहे आणि प्रशासनाला माहिती आहे की मी काय ऐकून घेणार नाही आणि मॅनेज होणार तर बिलकुलच नाही। कोणाची क्षमता नाही किंवा चेकवर एवढे शून्य पण लावू शकत नाही मला मॅनेज करण्यासाठी, एवढी ताकद नाही कोणाची। म्हणून ह्या सावंतवाडीमध्ये, ह्या आमच्या सिंधुदुर्गामध्ये हा कार्यक्रमामध्ये येत असताना मी आपल्या हिंदू समाजाला इथे विश्वास देण्यासाठी आलो। मी माझ्या हिंदुत्वादी सगळ्या संघटनांना मी विश्वास देण्यासाठी आज या कार्यक्रमात आलेलो आहे की तुम्ही कुठलेही संघर्ष करण्याचा विचार करू नका। जिथे कुठे चुकीचं होत असेल, जिथे कुठे गौ हत्याचा प्रयत्न कोण तस्करी करण्याचा प्रयत्न करत असेल, जिथे कुठे हिरवे साप वळवळ करण्यासाठी प्रयत्न करत असतील, फक्त एक फोन मला टाक आणि पुढचा कार्यक्रम माझ्यावर सोडा। बघा पुरे 2 तासांनी त्याचा फोन चालू आहे का बंद आहे। हा फोन कायमस्वरूपी बंद आहे असं ऐकायला मिळेल, टेम्पररी पण नाही, कायमस्वरूपी। म्हणून या सगळ्या गोष्टीचा ह्या निमित्ताने तुमच्याला विश्वास देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। बाजारपेठामध्ये होणाऱ्या मस्ती या माझ्या व्यापारी मित्रांनी बारकाईने लक्ष घातलं पाहिजे। तुमच्या बाजारपेठामध्ये कोण बसताय, नवीन कोण लोक येत आहेत, ते आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे आहेत का, यावर लक्ष घाला, नुसतं गप्प बसू नका। मी माझ्या कणकवली शहरामध्ये माझ्या तिकडच्या सीओकडून एक सर्वे करून घेतला, सतत जायचो, नवीन दाढीवाले बघायला भेटायचे। मला कोण आहे बाबा, तर सीओना सांगितलं एक तर सर्वे करावं काय नेमकं हे लोक कोण आहे। मला एक आठवड्यानंतर सीओ मॅडमचा रिपोर्ट आला। कुलकर्णी साहेब आश्चर्य वाटेल, माझ्या कणकवली शहरामध्ये, मतदारसंघातल्या कणकवली शहरामध्ये सगळ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांमध्ये काही जिल्ह्यातले होते, काही अन्य तालुक्यातले होते, तिथपर्यंत ठीक आहे, पण 16 असे फ्रूटवाले होते जे युपी वरून आलेले मुसलमान माझ्या कणकवलीमध्ये विकायला। युपी मध्ये काय संबंध, कशासाठी आले, कोणी आणले, काय उद्दिष्ट इथे येण्याचं, या सगळ्या गोष्टीवर माझ्या व्यापारी वर्गाने फार बारकाईने लक्ष तुम्ही ठेवा। पोलिसांकडे जाऊन तक्रार करा की जे काय आजूबाजूला चाललंय हा चेहरा अनोळखी दिसतोय, तो अगर योग्य तो त्या पद्धतीने तिथे संशयित असेल आणि पोलिसांनी तक्रार घेतली नसेल तर पुढचा फोन मला टाका, मी बसतोय इथे, मला काय वर्दी घालायची गरज नाही, आपण काम त्याच्यापेक्षाही चोख करतो। आपला 3rd डिग्री त्यांच्या 3rd डिग्रीपेक्षा भक्कम आहे, चिंता करू नका। म्हणून लक्ष ठेवा कोण काय आजूबाजूला चाललंय, नवीन मार्केट इथे बनतंय, तिथे हिंदू व्यापारीच असले पाहिजे असा आग्रह पहिला घरा करून घेण्याचं काम मी करतो। हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना सांगतो अशा पद्धतीच्या मागण्या करायला सुरू करा, माझ्यापर्यंत मागणी येईल एवढी दक्षता ठेवा, बाकी सगळा विषय माझ्यावर सोडा। ह्या काही गोष्टी तुमच्या कानावर पडाव्यात म्हणून या निमित्ताने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। शिवरायांबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आदर,
पण जो स्वराज्य त्याला अपेक्षित आहे, जो हिंदवी स्वराज त्याला अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या कोणी कमी करण्याची हिंमत करता कामा नये। आज आपल्याच मुलांना का अंमली पदार्थ आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलं जात आहे? आज ऑनलाईन गेमिंग किती आपल्या मुलांमध्ये पसरवलं जात आहे? 20-20 रुपयाच्या पुड्या या कशा आपल्याच मुलांच्या हातात टेकवल्या जात आहे? आज या सगळ्या गोष्टीची लत का लावली जाते? कारण का देशाच्या हिंदूंची जनसंख्या कमी करायची आपल्या देशात। 2047ला आपला हा भारत देश हा इस्लाम राष्ट्र बनवण्याचे हे सगळे मनसुबे आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण बळी पडता कामा नये, हे प्रत्येक हिंदूंनी ह्याबद्दलचं लक्ष ठेवलं पाहिजे। म्हणून जसं मी बोलो, हे हिंदू राष्ट्रच आहे, मी दुसरं काय करा विरा या सगळ्या नादात पडणार नाही। आमचा देश हा हिंदू राष्ट्रच आहे। हिंदू राष्ट्राला भक्कम कसं करायचं हे आपल्यासारख्या हिंदूंचं काम आहे, आपल्यासारख्या राज्यकर्त्यांचं काम आहे। म्हणून हा विश्वास देण्यासाठी मी आपल्या समोर इथे आलो होतो। परत एकदा येईल, परत येईल। आता 5 वर्ष मलाच ऐकायचंय, दुसरा ऐकायला मी देणार पण नाही। मीच बसलोय आता, बाजूबाजूला येतील जातील, पण मी आहे आपल्या समोर, आपल्यासाठीच आहे। पालक मंत्री नाही, तुमचा सेवक म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये इथे उपस्थित आहे। तुमचे रक्षण करण्यासाठी तुमचा हा पालक इथे उभा आहे। तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहत असेल तर त्याला ह्या जिल्ह्यामध्ये 1 मिनिट पण ठेवणार नाही, हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो। म्हणून जे कोण आजूबाजूला आहेत, जे कोण काय अवैध चालवत असतील, अंमली पदार्थ, मटका, जुगार, आमच्या इथे काही भागामध्ये आजही वैश्य व्यवसाय सुरू आहे असे माझ्या कानावर आहेत। पोलिसांनी आपलं काम करावं। आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे। पोलिसांनी तेव्हा आपलं काम करावं, नाहीतर एकदा माझ्याबरोबर यायला लागेल तिथे आणि मग माझ्याबरोबर आल्यानंतरचा दुसरा दिवस चांगला जाणार नाही, याची काळजी मी या निमित्ताने घेईन। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगणं गरजेचं आहे। कारण का शिवरायांच्या स्वराज्याकडे घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात, त्याच्या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोललेलो आहे। आपण सगळेजण आमच्या हिंदुत्वादीच असलेले सगळे संघटना यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं। आज आपण सगळेजण हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आपल्या जिल्ह्यात काम करतोय। आपल्याला आपला सावंतवाडीची भावी पिढी कोणाच्याही नादात न लागता, कुठल्याही चुकीच्या गोष्टीची लत न लागता त्यांना योग्य मार्गाने जाऊन आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करायचं आहे। यासाठी आपण सगळेजण एकत्र काम करू, एवढं ह्या निमित्ताने सांगतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।